let us start the next concept, that is the line segment. लाइन सेगमेंट ही असं आपण त्याचे बघूया त्याच्यावरूनच आपल्याला पुढचे काही एक्झाम्पल्स प्रॅक्टिस सेट 1.2 सॉल्व करायचे आहेत. असं एकूण आपल्याला 9 कन्सेप्ट नवीन शिकायचे आता. लाइन सेगमेंट ही आपण बघितली. सी दिस इज द लाइन सेगमेंट ए बी या लाइन सेगमेंट ए आणि बी हे काय त्याचे एंड पॉइंट्स आहे आणि पॉइंट ए आणि पॉइंट बी हे काय त्याचे एंड पॉइंट्स आहेत. म्हणजे मध्ये काय आहे अजून पॉइंट आहे. भरपूर असे पॉइंट एकत्रित आले तेव्हा लाइन सेगमेंट ए बी ही फॉर्म झाले. भरपूर एकत्र आले, सगळे एकत्र आले, जॉईंट झालेत. म्हणजेच काय तिथे झाले त्या ए आणि बी मधले असलेल्या पॉइंट ए आणि बीच्या मध्ये काय आहेत अनेक पॉइंट एकत्रित आलेत, युनियन झाले, त्यांची एक युनियन सेट तयार झाला. लक्षात आहे. therefore union set of the point A and point B and the points between A and B called as the segment. ह्यालाच काय म्हटलं जातं लाइन सेगमेंट. जेव्हा युनियन ऑफ ऑल द पॉइंट्स इन बिटवीन ए अँड बी, युनियन सेट ऑफ आहे द युनियन सेट ऑफ पॉइंट ए and B and points between A and B is called line segment. कळलं सगळ्यांना डेफिनेशन. ए आणि बी हे यांचा सेट युनियन सेट आणि ज्याच्यामध्ये असलेले सगळे पॉइंट्स हे सगळ्या पॉइंट्सला मिळून काय होणार आहे लाइन सेगमेंट फॉर्म होणार आहे. लक्षात येत आहे. मग आपल्याला सेगमेंट ए बी हे सेगमेंट ए बी हा शब्द आहे. सेगमेंट ए बी हे आपल्याला ब्रीफमध्ये कसं लिहिता येतं सेग ए बी. पूर्ण लिहायची गरज नाही. सेग ए बी जो आहे तो आपण सेग बी ए सुद्धा लिहिलं तरी दॅट बोथ आर इक्वल. Point A and B are called the end points. हे आहेच. The distance between the end points of the segment is called the length of the segment. आणि ह्या दोघांमधलं असलेलं जे काही डिस्टन्स आहे त्याला काय म्हटलं जातं लेंथ ऑफ द सेगमेंट. लेंथ ऑफ द ए बी. डी असल्यावर तिथे कॉमा येतो मग त्याला काय म्हणायचं लेंथ ऑफ ए बी, ज्यालाच आपण डिस्टन्स ऑफ ए कॉमा बी असंही म्हणू शकतो. लक्षात आलंय सगळ्यांना. डिस्टन्स length between the points of A and B is the length AB, or we can say it as a distance between A and B. ओके. अशा प्रकारे आपल्याला हे लिहायचं आहे. हे पॉइंट्स लिहून घ्यायचे आणि सगळ्यांनी काय करायचं शॉर्टमध्ये आपल्याला हे लिहून घ्यायचं आहे. नेक्स्ट आहे पॉज करून लिहा. नेक्स्ट आहे आपल्याला रे. नेक्स्ट कन्सेप्ट आहे रे. बघूयात आपण. सेकंड वन इज द रे ए बी. जे सेगमेंट ए बी आपण म्हणतो दिस इज द सेगमेंट ए बी. ह्या सेगमेंट ए बीला आपल्याला रे मध्ये कन्वर्ट करता येतं. समजा तो कसा आहे रे ए बी. ए आधी आहे बी नंतर आहे. ए पासून स्टार्ट झालेला रे हा असा पुढे एक्सटेंड झालेला. मग आपण ह्याला काय म्हणणार आहोत रे ए बी. याच्या पुढे आपण किती पण पॉइंट्स घेऊ शकतो. एनी नंबर ऑफ पॉइंट्स सुद्धा आपण टेक करून ऑन द रे ए बी एक्सटेंड करून तुम्ही. रे बी ए कसा होईल बी इकडे मग तो बी ए हा इकडून बी हा त्याचा स्टार्टिंग पॉइंट आहे असं आपण म्हणू शकतो. लक्षात आहे. किंवा ए हा त्याचा रे ए बीचा ए हा एंड पॉइंट येतो आणि बी रे बी एचा बी हा एंड पॉइंट येतो. हा रे इकडे तुम्ही किती इन्फायनाइटली एक्सटेंड करू शकता. हा सुद्धा इन्फायनाइट पण त्याचा हा काय आहे एंड पॉइंट आहे. इथे ह्याच्या पुढे मात्र तो करू शकत नाही. ह्याच्या पुढे नाही. इथे काय आहे ॲरो आहे का जिथे ॲरोचं साईन आहे तिथे तुम्ही पाहिजे तेवढ्या तुम्हाला जशी गरज असेल तसं तुम्ही एक्सटेंड करू शकतो. सपोज ए अँड बी आर द टू डिस्टिंक्ट पॉइंट्स अँड द युनियन सेट ऑफ ऑल पॉइंट्स ऑन द सेगमेंट ए बी अँड द पॉइंट पी सच दॅट ए डॅश बी डॅश पी. म्हणजे ए बीवर समजा आपण एक पॉईंट घेतला पी. असे आपण बरेचसे घेऊ शकतो. पी क्यू आर एस एनी पॉईंट घेऊ शकतो.
मग इथे पी समजा घेतला तर मग काय होणार आहे ए डॅश बी डॅश पी. अजून घेतला आहे दोघांच्या मध्ये घेतला तरी पण तिथे काय असणार रे ए बी. रे बी ए वर इकडे आपण घेऊ शकतो. मग इथे काय होणार आहे पी डॅश ए डॅश बी असं आपण म्हणू शकतो. असा रे हा ए बी आपल्याला काढता येऊ शकतो. नेक्स्ट आहे कन्सेप्ट. नेक्स्ट कन्सेप्ट आहे लाईन ए बी. थर्ड वन इज द line AB. See here, line AB, the union set of the points on the ray AB and the opposite ray AB is called as the line AB. म्हणजे दोन्हीही एकत्र. आपण ही AB ही सेगमेंट काढली होती. AB रे म्हटलं तर इकडच्या बाजूला, BA रे म्हटलं तर इकडचा, म्हणजे ही काय झाली कंप्लीट लाईन AB. दिस इज द लाईन AB. सगळा युनियन सेट ऑफ ray AB and its opposite ray AB. BA also opposite ray of ray AB. ray AB चा opposite ray काय होणार आहे ray BA. ray AB आणि ray BA ह्या सगळ्यांचा युनियन सेट ऑफ पॉइंट्स. ओके, नथिंग बट द लाईन AB. कळलं सगळ्यांना लाईन AB. आता पुढे आपल्याला बघायचं आहे फोर्थ वन इज द कॉन्ग्रुएंट. कळतंय सगळ्यांना कॉन्ग्रुएंट सेगमेंट. अतिशय सोपं आहे कॉन्ग्रुएंट सेगमेंट. कॉन्ग्रुएंट सेगमेंट म्हणजेच काय ते सेगमेंट हा शब्द कशावर आपण बघितलं होतं लाईन सेगमेंट. दिस इज द सेगमेंट. सेगमेंट ए बी ह्याला काय आहे ह्याची लेंथ ए बी किंवा डिस्टन्स बिटवीन ए अँड बी हे आपल्याला गिव्हन दिलेलं असणार आहे. जर लेंथ ए बी डिस्टन्स ए बी हे जर सेम असेल कोणाशी समजा सी डीशी विच इज इक्वल टू लेंथ सी डी. लेंथ ए बी इज इक्वल टू लेंथ सी डी. देन वी कॅन से द सेगमेंट ए बी कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट सी डी. ओके, जर दोघांचीही लेंथ सेम असेल समजा ही फाय आहे ही पण फाय देन वी कॅन से दॅट दिस बोथ द सेगमेंट्स आर कॉन्ग्रुएंट टू इच अदर. आता ह्या सेगमेंटच्या आपल्याला काही प्रॉपर्टीज बघायच्या आहेत. काही प्रॉपर्टीज ऑफ दिस सेगमेंट आपण वरती बघूयात काय काय आहे त्या प्रॉपर्टीज. जसं आपण सिमिलर ट्रायंगलच्या 3 प्रॉपर्टीज बघितल्या होत्या. कोणकोणत्या 3 प्रॉपर्टीज बघितल्या होत्या तर रिफ्लेक्झिव्हिटी, आठवत आहे सगळ्यांना रिफ्लेक्झिव्हिटी, सिमेट्री आणि काय आहे ट्रान्झिस्टिव्हिटी. दीज आर द प्रॉपर्टीज. प्रॉपर्टीज ऑफ द कॉन्ग्रुएंट सेगमेंट. कोणकोणत्या आहेत कॉन्ग्रुएंट सेगमेंटच्या प्रॉपर्टीज आपल्याला रिफ्लेक्झिव्हिटी, कोणतं आहे पुढे सिमेट्री आणि ट्रान्झिस्टिव्हिटी. मग रिफ्लेक्झिव्हिटी हा वर्ड काय सांगतोय रिफ्लेक्शन होत आहे. आपणच आपलं रिफ्लेक्शन आपल्या मिररमध्ये आपल्याला दिसतंय. आपण समोर मिररच्या समोर उभं राहिलो तर आपल्याला आपलं प्रतिबिंब आपलं रिफ्लेक्शन दिसतं. आपण उभं राहिलो आणि दुसरं कोणतरी दिसतं असं होतं का नाही. मग तसंच इथे कॉन्ग्रुएंट सेगमेंटमध्ये रिफ्लेक्शन होतं म्हणजेच काय सेगमेंट ए बी हा काय आहे कॉन्ग्रुएंट असतो स्वतःलाच म्हणजे सेगमेंट ए बीलाच. ओके, सेगमेंट ए बी इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट ए बी इटसेल्फ. सेकंड सिमेट्री होती. जर दोन सेगमेंट आहेत जसं इथे आपण बघितलं सेगमेंट ए बी इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट सी डी देन वी कॅन से सेगमेंट सी डी इज ऑल्सो कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट ए बी. हे काय झाले इफ सेगमेंट ए बी congruent to segment CD, then segment CD congruent to segment AB also. This is the symmetry. अतिशय सोपे आहेत प्रॉपर्टीज. बघा आहे तिसरी आहे ट्रान्झिस्टिव्हिटी. आता ट्रान्झिस्टिव्हिटी ट्रान्सफर होणे असं आपण म्हणू शकतोय. अगदी आता सोपं उदाहरण देते मी तुम्हाला. जसं फ्रेंड्सचं आपण बघू शकतो. ए हा फ्रेंड आहे बीचा. बघा काय आहे ए हा बीचा फ्रेंड आहे म्हणजे बी हा एचा होणारच आहे पण बी हा बीचा आणखीन एक फ्रेंड आहे. कोण आहे सी नावाचा. देन वी कॅन से ए इज ऑल्सो फ्रेंड ऑफ सी. ओके,
ए इज ऑल्सो फ्रेंड ऑफ, म्हणजे ए इज फ्रेंड ऑफ बी, बी इज फ्रेंड ऑफ सी, देन वी कॅन से ए इज ऑल्सो फ्रेंड ऑफ सी. मग तेच आपल्याला इथे लिहायचं आहे, इट सेगमेंट ए बी कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट सी डी and segment CD congruent to segment LM. Then we can say segment AB congruent to segment LM. ओके, अशा प्रकारे आपल्याला प्रॉपर्टीज बघायच्या होत्या. सगळ्यांनी पॉज करून पाहिजे तर लिहून घ्यायच्या आहेत. आता आपण पुढचा पॉईंट बघूया. दॅट इज द मिड पॉईंट ऑफ द सेगमेंट. कुठल्याही सेगमेंटचं मिड पॉईंट. समजा इथं आपण एक सेगमेंट घेतलेलं आहे, ए बी सेगमेंट. इफ द सेगमेंट ए बी, ह्या सेगमेंटचा मिड पॉईंट. मिड पॉईंट समजा मगाशी आपण लिहिलेलं काय होतं 5 सेंटीमीटर. मिड पॉईंट घ्यायचा म्हणजे समजा इथं मी मिड पॉईंट काढला पी, तर ह्याचे काय होतील मिड पॉईंट. मिड पॉईंट काय करतो, त्या सेगमेंटचे बरोबर 2 इक्वल तुकडे करून 5चे 2 इक्वल काय होणार आहे 2.5. ओके, म्हणजेच काय मिड पॉईंट ऑफ द सेगमेंट ए बी. इथं आपण म्हणू शकतो ए डॅश पी डॅश बी. त्याच्यामध्ये सेगमेंट हे काय झाले, हे सुद्धा काय झाले इक्वल इक्वल 2.5 2.5. ज्याच्यामध्ये सेगमेंटमध्ये सेगमेंट हा तयार झालेला आहे. सेगमेंट ए पी कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट. आपण असे अनेक सेगमेंट एकात एक काढू शकतो. इथं काढलं तर त्याचा आणखीन एक सेगमेंट होणार आहे. पण आपण हा इक्वल कॉन्ग्रुएंट असलेला घेतलेला आहे. देन द एम इज द, जर हे असेल देन वी कॅन से पी इज आहे मिड पॉइंट ऑफ सेगमेंट ए बी. ओके, ऑफ सेगमेंट ए बी. हे आपल्याला अतिशय महत्त्वाचे कन्सेप्ट, अतिशय सोपे आहे. पुढचं आहे कंपॅरिझन ऑफ द सेगमेंट. काय लिहून घ्यायचं आहे पुढचं, कंपॅरिझन ऑफ सेगमेंट. सेगमेंटचं कंपॅरिझन करायचं, कम्पेअर करायचे. आता जसं आपण मगाशी बघितलं, हा ए बी जो आहे तो आपण सी डीला कॉन्ग्रुएंट आहे असं म्हटलं. तो सी डीला कॉन्ग्रुएंट का बरं, दोघांची लेंथ सेम आहे. समजा ह्या लेंथने सी डी 4च असली तर काय होणार, सेम होता तेव्हा आपण काय म्हटलं, सेगमेंट ए बी सेम होतं तेव्हा आपण म्हटलं सेगमेंट सी डी. जेव्हा त्यांच्या 5 5 इक्वल होतं तेव्हा आपण म्हटलं काय, सेगमेंट ए बी कॉन्ग्रुएंट सेगमेंट सी डी. यू कॅन राईट इट ॲज द ए बी इज इक्वल टू सी डी. ए बी आणि सी डी हे इक्वल आहेत. आता हा समजा सेगमेंट छोटा झाला आहे आपण म्हणूया, तर काय होईल, ए बी आणि सी डी मध्ये कोणतं साईन येईल, ए बी इज ग्रेटर दॅन सी डी. आणि समजा ए बी हा लहान झाला सी डी पेक्षा, तर म्हणू शकतो आपण ए बी इज लेस दॅन सी डी. दिस इज द कंपॅरिझन जे आपल्याला तिथे साईन फक्त पुटअप करायचे. म्हणजे कंपॅरिझन ऑफ द सेगमेंट डिपेंड्स अपॉन देअर लेंथ्स ओनली. आता पुढचा आहे परपेंडिक्युलरिटी ऑफ द सेगमेंट आणि डिस्टन्स. बघा आता जे तुम्हाला लिहायचं आहे ते तुम्हाला पॉज करायचं आहे, त्या गोष्टी लिहून घ्यायच्या आहे प्रत्येक वेळेस मी जे काही लिहिते ते. पुढचं आहे 8 पॉईंट, परपेंडिक्युलरिटी ऑफ द सेगमेंट्स ऑन रे. परपेंडिक्युलरिटी ऑफ सेगमेंट्स और रेजवर किंवा सेगमेंट्सवर आपल्याला परपेंडिक्युलर ड्रॉ करायचं. म्हणजे बघा, इफ द लाईन्स कंटेनिंग द 2 सेगमेंट, कुठल्याही लाईनवर 2 सेगमेंट जर कंटेन असतील, 2 रेज or a ray and a segment are perpendicular to each other, and then the 2 segments, 2 rays or the segment and the ray are said to be perpendicular to each other. कुठली एक लाईन आपण ड्रॉ केली आहे ए बी. ओके, ए बी वर दुसरी लाईन काय केली आपण, परपेंडिक्युलर केली आहे सी डी. मग हा ए बी रे पण असू शकतोय, लाईन पण असू शकते किंवा रे पण असू शकतो. ही पण सी डी
आहे, लाईन पण असू शकते किंवा रे पण असू शकते. म्हणजेच काय आहे इथे आपण काय म्हणू शकतोय, हिअर सेगमेंट ए बी परपेंडिक्युलर टू लाईन सी डी, सेगमेंट ए बी परपेंडिक्युलर टू रे सी डी. काही आपण आपल्याला जसं असणार आहे तसं आपण इथे आपण म्हणू शकतो सेगमेंट ए बी परपेंडिक्युलर टू लाईन सी डी. हे पाहिजे तर डॉटेड काढा, आपल्याला ही पण घेतली एक्झाम्पल. आणि तसंच सेगमेंट ए बी परपेंडिक्युलर टू रे सी डी, रे सी डीवर पण तो असेल असं आपण म्हणू शकतो. इथे तुम्हाला पाहिजे ते शब्द, पण तो रे पण आहे, सेगमेंट पण आहे, लाईन पण आहे. इथे आपल्याला जसे असतील तसे आपण वर्ड्स तिथे यूज करू शकतो. ओके, अशा प्रकारे आपल्याला होतं. आता डिस्टन्स ऑफ अ पॉईंट फ्रॉम अ लाईन, कुठलाही पॉईंट आणि लाईन ह्याच्यामधलं डिस्टन्स आपल्याला बघायचं. डिस्टन्स ऑफ ए पॉइंट फ्रॉम ए लाईन. बघा, डिस्टन्स ऑफ अ पॉइंट फ्रॉम अ लाईन म्हणजे ही एक लाईन आहे, म्हणूयात LM ही लाईन आहे, आणि एक पॉइंट कुठंतरी आहे, त्याचं ऑन द लाईन आहे का तो नाही, त्या पॉइंटचं आपल्याला लाईनपासून असलेलं डिस्टन्स म्हणजे तो नक्कीच लाईनवर नाही आहे, कुठेतरी इकडं इकडे 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 असे आहे. हे असे काही पॉईंट्स मी अनेक घेतले, समजा हा ए आहे, हा बी आहे, हा सी आहे, हा डी आहे, असे ABCD पॉईंट्स घेतले, कुठेही घ्या ऑन द बोथ साईड. मग ते काय करायला, त्यांचं डिस्टन्स लाईनपासून आपल्याला किती मीटरवर आहेत ते. मग त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तुम्हाला इथे मेजरमेंटची काय पट्टी तुम्ही घ्याल, तर पट्टी घ्याल, पण तिथे काय असायला पाहिजे, ती परपेंडिक्युलर असायला. म्हणजे आपल्याला समजा बी या पॉईंटचं डिस्टन्स, तर तुम्हाला असं घेऊन चालणार आहे का तिरकं, तर नाही, ते प्रॉपर येणार नाही. म्हणजे बीचं आपल्याला डिस्टन्स लाईनपासून काढायचं असेल, वी हॅव टू ड्रॉ फर्स्ट द परपेंडिक्युलर फ्रॉम दॅट पॉईंट ऑन द लाईन, देन ओनली वी कॅन मेजर द डिस्टन्स. एचं काढायचं आहे तर ए पासून परपेंडिक्युलर टाका, सीचं काढायचं असेल तर सी पासून परपेंडिक्युलर, डीचं काढायचं असेल तर डी पासून परपेंडिक्युलर ड्रॉ करा. लक्षात येते सगळ्यांना. म्हणजे अशा प्रकारे जर आपण काढलं तर आपल्याला त्यांच्यामधलं डिस्टन्स हे प्रॉपरली कॅल्क्युलेट करता येणार आहे. ओके, अशा प्रकारे आपण ह्या कन्सेप्ट बघितल्या. आपण आता प्रॅक्टिस सेट 1.2 सॉल्व करूयात. ओके, आपण स्टार्ट करतोय प्रॅक्टिस सेट 1.2. 1.2 मध्ये पहिलाच क्वेश्चन आपल्याला दिलेला आहे. द फॉलोइंग टेबल शोज द पॉइंट्स ऑन अ नंबर लाईन अँड देअर कोऑर्डिनेट्स. Decide whether the pair of segments given below the table are congruent or not. म्हणजे इथे आपल्याला एक टेबल दिलेला आहे ज्याच्यामध्ये पॉईंट्सची नावं दिलेली आहेत ABCDE, त्यांचे कोऑर्डिनेट्स देऊन दिले आहेत -3, 5, 2, -7, 9 वगैरे. आणि आपल्याला त्याच्या खाली जे सेगमेंट्स दिलेत त्या सेगमेंट्स ह्या त्या कम्पेअर करायच्या, त्या कॉन्ग्रुएंट आहे की नाही हे आपल्याला त्यांच्यामधलं काय आहे कम्पॅरिझन करायचं आहे. आपण आता एक एक बघूयात. कम्पेअर करून आपल्याला सांगायचं आहे पेअर ऑफ सेगमेंट्स गिवन बिलो द टेबल आर कॉन्ग्रुएंट ऑर नॉट. तर मग सेगमेंट DE आणि सेगमेंट AB ह्या कॉन्ग्रुएंट आहेत की नाही, म्हणजे कशावरनं करायला लागेल, त्यांचं मधलं डिस्टन्स आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागेल. मग पहिलं काय आहे DE, सेगमेंट D, E त्याचे कोऑर्डिनेट्स दिलेले आहेत. D, Eचे कोऑर्डिनेट्स दिलेत -7 आणि 9. मग ह्याच्यामध्ये -7 आणि 9 मध्ये काय दिसतंय आपल्याला, कोण लहान कोण मोठा दिसतोय, 9 इज ग्रेटर दॅन -7. देन वी कॅन राईट 9 मायनस ऑफ -7. ओके, आणि मग आपल्याला काय मिळेल ह्या दोघांमध्ये 9 मायनस ऑफ -7 दॅट इज द 9 + 7 60. ओके, अगेन द डिस्टन्स बिटवीन AB आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागेल. डिस्टन्स बिटवीन A आणि B चे कोऑर्डिनेट काय आहे -3 आणि 5. इथे पण 5 हा ग्रेटर आहे. 5 मायनस ऑफ -3 इज अ 5 + 3 काय येणार आहे, इट बिकम्स 8. मग काय होईल इथे 16 आणि 8 याच्यामध्ये कंपॅरिझन करा. काय येत आहे, दिस इज द लार्जर, म्हणजे कोण लार्जर आहे, डिस्टन्स बिटवीन D, E इज लार्जर दॅन डिस्टन्स बिटवीन A, B. दॅट इज वी कॅन राईट ॲज द सेगमेंट
DE इज ग्रेटर दॅन सेगमेंट AB. ओके, अशा प्रकारे आपल्याला हे पहिलं करायचं सॉल्व. तसंच आपण दुसरं बघूयात. सेकंड वन एक्झाम्पल काय दिलेलं आहे, सेगमेंट सोडवू शकताय का तुम्ही? आता हे आपल्याला अशा प्रकारे करायचं आहे. तुम्हाला सेगमेंट काय दिलेलं आहे, BC आणि AD अँड सेगमेंट AD ह्याच्यामध्ये आपल्याला कंपॅरिझन. तिथे पण तुम्हाला आधी काय करावं लागेल, डिस्टन्स बिटवीन BC आधी कंपॅरिझन करा. डिस्टन्स बिटवीन BC, डिस्टन्स बिटवीन AD, कोण लहान मोठा असेल तर ते आपल्याला पाहून ते सांगायचं आहे. हे कॉन्ग्रुएंट नाही आहेत, सेगमेंट आहेत का हे कॉन्ग्रुएंट. इथे वरती आपल्याला हे एक लिहावं लागेल, सेगमेंट DE अँड सेगमेंट AB आर नॉट कॉन्ग्रुएंट. ओके, तसंच हे पण आपल्याला अशाच ह्या साच्यामधून सॉल्व करायचं आहे. अतिशय सोपे. आपण असे बरेचसे एक्झाम्पल्स डिस्टन्सेस फाइंड आउट केले आहेत. फक्त शेवटची स्टेप आपल्याला कंपॅरिझन करून ते कॉन्ग्रुएंट आहेत की नाही. जर हे दोन्ही कॉन्ग्रुएंट आले तर आपण काय म्हणणार आहोत, तर ते दॅट सेगमेंट ऑल्सो कॉन्ग्रुएंट. डिस्टन्स बिटवीन कॉन्ग्रुएंट आलं तर सेगमेंट कॉन्ग्रुएंट, डिस्टन्स कॉन्ग्रुएंट नाही आलं तर ते काय आहे, सेगमेंट नॉट कॉन्ग्रुएंट. ओके, क्वेश्चन नंबर 2 आपल्याला बघायचं आहे. पॉईंट M इज मिड पॉईंट ऑफ सेगमेंट AB इफ AB इज इक्वल टू 8 अँड देन फाइंड द लेंथ ऑफ AM. M हा मिड पॉईंट दिलेला आहे. M इज द मिड पॉईंट ऑफ, या सगळ्यांनी पॉईंट M इज मिड पॉईंट ऑफ सेगमेंट AB. मग सेगमेंट ABचा मिड पॉईंट म्हणजे आपण इथं समजा ड्रॉ केला सेगमेंट AB आणि त्याचा मिड पॉईंट आहे M. म्हणजेच आपल्याला काय मिळणार आहे, ABची लेंथ दिलेली आहे 8. आपल्याला इथं काय येईल, मिड पॉईंट आहे म्हणजे काय असायला पाहिजे, त्या दोघांमधलं सेगमेंट. देअरफॉर सेगमेंट AM congruent to segment MB from definition. बरोबर आहे, from definition of midpoint. Therefore we can write it as the AM is equal to MB. तर आपल्या इथे काय बघायचं आहे, AM is equal to MB. we have the AB is equal to AM प्लस MB. बट AM आणि MB काय इक्वल आहे, तर वी कॅन राईट ॲज अ AB इज इक्वल टू 2AM. AM प्लस AM पाहिजे तर ABची MBची व्हॅल्यू पाहिजे तर AM ठेवा आधी, एक स्टेप काढवा. AB इज इक्वल टू 2AM. वी कॅन राईट ॲज द AB इज इक्वल टू, सॉरी ABची व्हॅल्यू आपण पुढे करूया किती, 8 इज इक्वल टू 2AM. AM मीन्स वॉट, 8 हे 2 जो मल्टिप्लिकेशनला तो डिव्हिजनला जाईल. वी कॅन राईट ॲज अ AM इज इक्वल टू 4. ओके, अशा प्रकारे हे करायचं होतं. आपण आता नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. दॅट इज द क्वेश्चन नंबर 3. पॉज करून तुम्हाला हे लिहून घ्यायचं आहे. अतिशय सोपी आहेत एक्झाम्पल्स, अवघड अजिबात नाही आहे. त्यामुळे बघा आता क्वेश्चन नंबर 3. पॉईंट P इज द मिड पॉईंट ऑफ सेगमेंट CD इफ CP इज इक्वल टू 2.5 फाइंड CD. P हा मिड पॉईंट दिला, आपण आपल्याला तुम्हाला हे प्रॅक्टिस म्हणून तुम्ही घरी करू शकता. P हा मिड पॉईंट दिला CDचा आणि आपल्याला काय दिलं, CPची लेंथ दिली, CPची दिली 2.5. देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ CD. आपल्याला CPची लेंथ दिली आहे तर आपल्याला CDची कॅल्क्युलेट करायची किती येते. मग CP आणि P हा मिड पॉईंट असल्यामुळे CP इज इक्वल टू PD येणार, म्हणजे CP जेवढा आहे तेवढंच PD. आणि CD म्हणजे काय, CP प्लस PD, 2.5 प्लस 2.5. व्यवस्थित हे करायचं आहे, अतिशय सोपं आहे. त्यानंतर आहे क्वेश्चन नंबर 4. इफ AB इज इक्वल टू 5 सेंटीमीटर. बघा क्वेश्चन नंबर 4 आहे. AB इज इक्वल टू 5 cm, BP इज इक्वल टू
2 सेंटीमीटर and AP is equal to 3.4 सेंटीमीटर. कम्प्लीट द सेगमेंट, कम्पेअर द सेगमेंट, सॉरी काय आहे, कम्पेअर करायचं आहे आपल्याला सेगमेंटमध्ये. कोणाकोणामध्ये ए बी दिलं आहे, बी पी दिलं आणि ए पी दिलं आहे, यांच्यामध्ये आपल्याला कम्पॅरिझन करायचं आहे यांच्या सेगमेंटमध्ये. मग कोण कोणाच्या मोठं आहे, तर पहिलं काय लिहिणार कम्पॅरिझनमध्ये, ए बी हा 5 मोठा आहे 2 पेक्षा, म्हणजे ए बी इज ग्रेटर दॅन बी पी. or we can say segment AB is greater than segment BP. Segment AB is greater than segment AP also. ओके, असं लिहा. किंवा तुम्ही हे एवढं लिहिलं तरी चालेल, किंवा तुम्हाला नाही बाबा लहान दाखवायचं आहे कोणापेक्षा, मग काय आहे, सेगमेंट BP इज लेस दॅन सेगमेंट segment BP is less than segment काय आहे AP. ओके, एकेकाला आधी घ्या. ए बी शी कंपॅरिझन झालं दोघांचं, बी पी शी झालं. ओके, आता ए पी करूया. सेगमेंट ए पी इज लेस दॅन सेगमेंट कोण आहे ए बी. अगेन सेगमेंट ए पी is greater than segment BP. BP is less than segment AP also. AP हा AB पेक्षा AB is. ओके, सगळ्यांना समजलेलं आहे.